नमस्कार. आज मैद्याच्या पिठाचे मोदक बनवूया. सुकं खोबरं आणि खसखस छान भाजून घेऊया. माझ्याकडे ओल्या खोबऱ्याचं सारण ऑलरेडी तयार आहे, ते मी त्या खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आपलं सारण रेडी आहे. आता आपण पीठ तयार करूया. मैद्याच्या पिठामध्ये मी छान असं गरम गरम तेलाचं मोहन टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि 2 चमचे मी साखर पिठातच टाकलेली आहे. आता हे छान मळून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असं मळून घ्यायचं आणि 15 मिनिटासाठी हे पीठ झाकून ठेवून द्यायचं. 15 मिनिटांनी ह्या पिठाचे छोटे छोटे पुऱ्या करूया आणि त्यामध्ये सारण भरूया आणि मोदक करून छान असे तेलात किंवा तुपात तळून घेऊया. तयार आहे आपले तळणीचे मोदक. तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर चेतनस किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.